दिले तर तुम्हाला म्हटलं योग्य पर्याय निवडा दिलेल्या 2 विधानामधून. पहिलं विधान आहे स्थानिक शासन हा विषय राज्य सूचीमध्ये समाविष्ट केलेला आहे. म्हणजे सूचीमध्ये असणारा विषय स्थानिक शासन राज्य सूची बरोबर आहे विधान. सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता हा विषय समवर्ती सूचीमध्ये आहे असं म्हटलंय. आता एक लक्षात घ्या, समवर्ती सूची कंकरंट लिस्ट. ठीक आहे, तुम्हाला असा प्रश्न विचारला समवर्ती सूची ही संकल्पना म्हणजे भारतीय संविधानात हे तत्व स्वीकारण्यात आलं कोणत्या देशाच्या राज्यघटनेमधून. समवर्ती सूची ही तरतूद भारतानं कोणत्या देशाच्या राज्यघटनेमधून स्वीकारली असं जर तुम्हाला प्रश्न विचारला तर तुमचं उत्तर काय असायला पाहिजे. पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे आपण ऑस्ट्रेलिया देशाच्या राज्यघटनेमधून समवर्ती सूची हा कन्सेप्ट घेतला, कंकरंट लिस्ट म्हणतो. कारण ऑस्ट्रेलियामधून आपण 3 महत्त्वाच्या गोष्टी घेतल्या ऑस्ट्रेलिया देशाच्या राज्यघटनेमधून. एक तर समवर्ती सूची होतीच, दुसरं म्हणजे संसदेची जी संयुक्त बैठक होते दोन्ही सभागृहांची लोकसभा आणि राज्यसभा, तर त्या संयुक्त बैठकीची तरतूद सुद्धा आपण ऑस्ट्रेलिया देशाच्या राज्यघटनेतून घेतली. आणि तिसरा मुद्दा जो आपण ऑस्ट्रेलिया देशाच्या राज्यघटनेतून घेतला तो म्हणजे व्यापार व वाणिज्य स्वातंत्र्य, व्यापार वाणिज्य स्वातंत्र्य हा मुद्दा. म्हणजे आपण ऑस्ट्रेलिया देशाच्या राज्यघटनेतनं 3 मुद्दे घेतलेत. कोणतं? समवर्ती सूची, संयुक्त बैठक, व्यापार वाणिज्य स्वातंत्र्य हा मुद्दा. मग तुम्हाला आता काय म्हटलंय, सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता हा विषय समवर्ती सूचीतला. समवर्ती सूचीतल्या घटकावर कायदे करण्याचा अधिकार राज्यांना पण आहे आणि केंद्रांना पण आहे. पण आरोग्य आणि स्वच्छतेचा मुद्दा जेव्हा येतो, सार्वजनिक आरोग्य स्वच्छता, तर हे लक्षात ठेवा हा विषय येतो राज्य सूचीमध्ये. राज्य सूचीमध्ये जी विषयांची यादी आहे त्याच्यामध्ये विषय क्रमांक 6 मध्ये तुम्हाला हा घटक पाहायला मिळतो. त्याच्यामुळे दुसरं विधान चुकीचं आहे, पहिलं विधान बरोबर आहे. फक्त मुद्दा काय आला, समवर्ती सूचीमुळे मी हा कन्सेप्ट ऍड केला इथं. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न असा विचारलाय, सिंपलचा प्रश्न आहे, फक्त तुम्हाला तो घटक समजला पाहिजे. प्रश्न काय होता तर सदविवेक बुद्धीचे किंवा सदविवेकाचे स्वातंत्र्य ही तरतूद संविधानातल्या कोणत्या कलमामध्ये आहे असं म्हटलंय. ऑप्शन दिले कलम 19, 21, 25 आणि 28 असे तुम्हाला ऑप्शन्स आहेत. कलम 19 म्हटलं तर कलम 19 मध्ये आपल्याला नागरिकांना म्हणजे 6 प्रकारच्या स्वातंत्र्य नागरिकांना बहाल केलेत. म्हणजे भाषण, विचार स्वातंत्र्य आहे, शांततापूर्वक सभा भरवण्याचं स्वातंत्र्य आहे, संघटना किंवा सहकारी संस्था स्थापन करण्याचं स्वातंत्र्य आहे, भारतात सर्वत्र संचार करण्याचं स्वातंत्र्य आहे किंवा भारतात कुठेही स्थायिक व्हायचं स्वातंत्र्य आहे, कोणताही व्यापार व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य असं तुम्हाला यामध्ये दिलेलं आहे. परंतु सदविवेकाचं स्वातंत्र्य म्हटल्यानंतर कलम 19 मध्ये येत नाही. कलम 21 चा जर विचार केला तर हे जीवित व व्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण आहे. कलम 21 मध्ये जीवित व व्यक्ती स्वातंत्र्याचं संरक्षण, त्याच्यामुळे सदविवेक बुद्धीचं किंवा सदविवेकाचं स्वातंत्र्य येणार आहे का? नाही. कलम 25 मध्ये काय आहे, सदविवेक बुद्धीचे स्वातंत्र्य म्हणजे धर्माचे मुक्त प्रकटीकरण, आचरण आणि विचार हा घटक तुम्हाला कलम 25 मध्ये दिसतोय. म्हणजे हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. तर 28 मध्ये काय सांगितलंय की विशिष्ट शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण किंवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याचे स्वातंत्र्य. म्हणजे काही संस्था असतात की ज्या राज्य संस्थेच्या खर्चानं चालवल्या जाणाऱ्या शिक्षण संस्था असतील, तर या विशिष्ट शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण आणि धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याचे स्वातंत्र्य हा महत्वाचा घटक आहे हा मुद्दा. म्हणजे तुम्हाला कलम 25 हे तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे. मग आता सांगा, मी तुम्हाला असं विचारलं भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क हे सांगितलेला आहे. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क या तरतुदी सांगितलेल्या आहेत. धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क म्हटलं की डोळे झाकून काय लक्षात ठेवणार तुम्ही, कलम 25 म्हणजे भारतीय राज्यघटनेतला आर्टिकल 25 ते आर्टिकल कितीपर्यंत यायला पाहिजे, 28. 25 ते 28 ही जी आर्टिकल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला धार्मिक स्वातंत्र्याचा हक्कावर सांगितलेलं आहे आणि त्यातलं कलम 25. ओके, म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक सी हे तुमचं बरोबर. पुढील प्रश्न आहे, विरोधी पक्ष नेत्यास पर्यायी पंतप्रधानाची उपमा कोणी दिली. अर्नेस्ट बर्कट, आयव्हर जेनिंग, विल्यम हॉरकॉट, ग्रॅनव्हिल ऑस्टिन. ठीक आहे, करेक्ट आन्सर येतं आयव्हर जेनिंग. विरोधी पक्ष नेता पर्यायी पंतप्रधान. पुढील प्रश्न आहे, स्त्री धर्मनीती हे पुस्तक कोणी लिहिले. तर तुम्हाला स्त्री पुरुष तुलना आणि स्त्री धर्मनीती यामध्ये कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. ताराबाई शिंदे यांचं जेव्हा म्हटलं तर तेव्हा तो स्त्री पुरुष तुलना बुलढाण्याच्या, पण स्त्री धर्मनीती जर म्हटलं तर तुमचं उत्तर आहे पंडिता रमाबाईंनी. पुस्तक लिहिलं होतं स्त्री धर्मनीती 1882 मध्ये. ठीक आहे, चर्चेतला घटक होता. तुम्हाला जर असं परीक्षेला विचारलं आर्य महिला समाजाची स्थापना पुण्यामध्ये कोणी केली,
आर्य महिला समाज पुण्यामध्ये स्थापना कोणी केली? आर्य महिला समाज जो होता तो पुण्यामध्ये स्थापना 1882, त्याच्यामध्ये पुढाकार कोणाचा होता? पंडिता रमाबाई यांनी होता. की या स्थितीच्या माध्यमातून, या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांची जी स्थिती आहे त्याच्याबद्दलची जनजागृती केलेली तुम्हाला बघायला मिळते. तसं पंडित रमाबाई यांच्या पुस्तकांचा जेव्हा विषय निघतो तर त्यांनी एक लिहिलेला महत्त्वाचा ग्रंथ होता हिंदू बालविधवांच्या समस्यावर. त्या ग्रंथाचं नाव होतं हाय कास्ट हिंदू वुमन. हाय कास्ट हिंदू वुमन हे एक लक्षात ठेवा. हाय कास्ट हिंदू वुमन हा जो त्यांचा ग्रंथ आहे तर तो कशावर होता? हिंदू बालविधवांच्या समस्येवर प्रकाश टाकणारा. म्हणजे हा जर बघितला तुम्ही तर तो 1888 मध्ये लिहिला. 1888 मध्ये जेव्हा पंडिता रमाबाई या अमेरिकेमध्ये वास्तव्यादरम्यान होते ना तेव्हा त्यांनी हा ग्रंथ लिहिला होता. तुम्हाला असा प्रश्न विचारला, पंडिता रमाबाई यांना कैसरिया हिंद ही पदवी ब्रिटिश सरकारने केव्हा दिली? पंडिता रमाबाई यांना कैसर ई हिंद ही पदवी ब्रिटिश सरकारने केव्हा दिली? तर तुमचं उत्तर काय पाहिजे? 1919. हे लक्षात ठेवा. 1919 मध्ये त्यांना कैसरी हिंद पदवी दिली. 1922 मध्ये त्यांचं निधन झालेलं होतं. हे तुम्हाला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुम्हाला असं म्हटलं, पंडित रमाबाई यांनी रमाबाई असोसिएशन ही संघटना स्थापन केली होती, संस्था स्थापन केली होती. रमाबाई असोसिएशन ही संस्था कोणत्या ठिकाणी स्थापन केली होती? तर हे कधी स्थापन झालं होतं? 1887 मध्ये. ओके. आणि 1887 मध्ये कुठं होत्या? अमेरिकेत. मग अमेरिकेतल्या बोस्टन या शहरामध्ये त्यांनी रमाबाई असोसिएशन ही संस्था स्थापन केलेली होती. हा महत्वाचं. किंवा तुम्हाला असं विचारलं, पंडित रमाबाई यांनी शारदा सदन केव्हा स्थापन केलं? शारदा सदन, कारण त्याला शारदाश्रम म्हटलं होतं 1889 मध्ये. ठीक आहे. 1890 मध्ये ते मुंबईला स्थापन झालं, ते नंतर पुण्याला ट्रान्सफर केलं होतं ते शाखा त्याची केडगाव या ठिकाणी. आणि केडगाव या ठिकाणी त्यांचं नंतर निधन झालेलं तुम्हाला पाहायला मिळतं. तर तुम्हाला काय होतंय यांच्याबद्दल, जेव्हा पंडित रमाबाई यांच्याबद्दल जेव्हा प्रश्न विचारला जाईल ना, वेगवेगळ्या गोष्टी विचारल्या गेल्या तर तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. क्लिअर? पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश अन्वये संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापना करता येते. कशा अन्वये? राज्यसभेचा ठराव, राष्ट्रपतींचा आदेश, संसदेचा कायदा आणि संबंधित राज्य विधिमंडळाचा ठराव. संयुक्त लोकसेवा आयोग, जेव्हा तुम्हाला महत्वाचा मुद्दा तो म्हणजे संघ लोकसेवा आयोग असू द्या किंवा राज्य लोकसेवा आयोग असू द्या, जेव्हा लोकसेवा आयोग असा जेव्हा कन्सेप्ट म्हटलं जातं, पहिल्यांदा 2-3 गोष्टी नक्की लक्षात ठेवायच्या. पहिला मुद्दा, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये लोकसेवा आयोगाच्या तरतुदी तुम्हाला बघायला मिळतील? तर त्याचा जो भाग आहे तर भाग क्रमांक 14 मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. भाग क्रमांक 14 मध्ये लोकसेवा आयोग कलम जर विचारले आर्टिकल, तर आर्टिकल 315 पासून जवळपास 323 या आर्टिकल पर्यंत मध्ये लोकसेवा आयोगासंदर्भातल्या तरतुदी आहेत. त्याच्यामध्ये संघ लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग या सगळ्या घटक आहेत. पण संयुक्त लोकसेवा आयोगाची तरतूद तुम्हाला भारतीय राज्यघटनेतला आर्टिकल 315 त्याच्यामधला सब ऑप्शन्स 2 मध्ये म्हटलेलं आहे की 2 किंवा अधिक राज्यांसाठी संयुक्त लोकसेवा आयोग जर स्थापन करायचा असेल, त्यापैकी प्रत्येक राज्याच्या विधिमंडळातील विधानसभा असू द्या आणि ज्या ठिकाणी विधान परिषद असेल तर ह्या दोन्ही सभागृहांनी तशा अशाचा ठराव करून संसदेकडे पाठवावा लागतो. म्हणजे तुम्हाला जर असा प्रश्न विचारला तर बरोबर तसा, म्हणजे विधानसभेनं त्या राज्याच्या किंवा विधान परिषद असेल तर त्यांनी तसा काय करावा लागतो? पहिल्यांदा ठराव संमत करून संसदेकडे पाठवावा लागतो. आणि मग संसदेकडे आल्यावर कायदा करून संसद काय करते? कायदा करून संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापना करू शकते. असं भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 सब ऑप्शन्स 2 मध्ये सांगितले. मग तुम्हाला जर प्रश्न विचारला डॅश डॅश अन्वये संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापना करता येते, तर तुम्हाला ह्यात राज्यसभेचा ठराव, राष्ट्रपतीचा आदेश समजलं नाही, पण हे दोन्ही मुद्दे तिथं आलेत. मग तुमचं उत्तर काय पाहिजे? संबंधित राज्याचा विधिमंडळाचा ठराव येणार आहे का? नाही. विधिमंडळाचा ठराव म्हणजे तो अशाचा ठराव गेला, पण फायनल कोणी केला? संसदेनं कायदा करून. म्हणून तुमचं करेक्ट आन्सर इथं काय पाहिजे? पर्याय क्रमांक 3 पाहिजे. घटक लक्षात येतोय का बघा? डॅश डॅश अन्वये संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापना करता येते संसदेचा कायदा करून. ओके. म्हणजे तुम्हाला मुद्दा समजून घ्या. भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 सब ऑप्शन्स 2 मध्ये असं सांगितले, 2 किंवा अधिक राज्यांसाठी जर एकच संयुक्त लोकसेवा आयोग स्थापन करायचा असल्यास त्यापैकी प्रत्येक राज्य जे आहे त्या प्रत्येक राज्याच्या
विधिमंडळातील जी विधानसभा असेल आणि ज्या ठिकाणी विधान परिषद असेल तर, म्हणजे प्रत्येक ठिकाणी विधान परिषद असते असं नाहीये, तर ह्या दोन्ही सभागृहांनी तशा आशयाचा ठराव करायचा, संसदेकडे पाठवायचा, संसद कायदा करणार आणि संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापना केली जाते. हा महत्वाचा मुद्दा, त्यामुळे कन्सेप्ट फक्त माहित असू द्या. क्लिअर. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, दोन विधानं दिली तर तुम्हाला काय म्हटलंय, योग्य पर्याय निवडा. कलम 131 नुसार सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल. सर्वोच्च न्यायालय अभिलेख न्यायालय हे कलम 131 मध्ये नाही 129 मध्ये सांगितले, त्याच्यामुळे पहिलं विधान चुकीचं आहे. मग कलम 131 मध्ये काय सांगितलंय, तर कलम 131 कशाच्या संदर्भातलं येतं, तर आपलं जे सुप्रीम कोर्ट आहे या सुप्रीम कोर्टाचं जे ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन आहे, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये प्रारंभिक अधिकार क्षेत्र आहे, हे भारतीय राज्यघटनेच्या कलम 131 मध्ये सांगितले. सुप्रीम कोर्टाचं जे प्रारंभिक अधिकार क्षेत्र आहे याबाबतच्या तरतुदी कलम 131 मध्ये सांगितलेत. कलम 129 म्हणजे हे अभिलेख न्यायालय, सर्वोच्च न्यायालय अभिलेखाचे न्यायालय आहे, म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे जे अभिलेख असतील तर भारतातलं कोणतंही न्यायालय असू द्या सर्व न्यायालयामध्ये साक्षीच्या रूपानं स्वीकारलं जातील आणि त्या अभिलेखाच्या जी प्रामाणिकता आहे त्याच्याबाबत कोठेही शंका उपस्थित केली जाणार नाही असं म्हटलेलं आहे. समजलं. मग तुम्हाला 131 मध्ये काय, प्रारंभिक अधिकार क्षेत्र. प्रारंभिक अधिकार क्षेत्र म्हणजे कसं असतं की जे खटले भारतातल्या कोणत्याही न्यायालयात दाखल न होता डायरेक्टली सर्वोच्च न्यायालयाच्या दाखल केले जातात, त्यांचा यामध्ये समावेश होतो प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये. प्रारंभिक अधिकार क्षेत्र म्हणजे काय, भारत सरकार विरुद्ध एक किंवा अधिक घटक राज्य असेल किंवा भारत सरकार विरुद्ध एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त घटक राज्य किंवा यांच्यामधला जे वाद, दोन घटक राज्यातला वाद असेल तो सुद्धा प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये मोडला जातो. मुद्दा लक्षात आला का. आणि त्यास आपल्या अवमानाबद्दल शिक्षा करण्याचा अधिकार डेफिनेटली आहे, म्हणजे यामध्ये फक्त ब योग्य आहे, फक्त ब. तर हे आर्टिकल फक्त लक्षात ठेवा, कन्फ्युजन बऱ्याच वेळी केलं तर सुप्रीम कोर्टाकडनं, म्हणजे त्या प्रश्नावर 129 म्हणलं की अभिलेख न्यायालय, 131 म्हणलं तर ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन, म्हणजे त्याला आपण प्रारंभिक अधिकार क्षेत्र असं म्हणतो सर्वोच्च न्यायालयाचं. पुढील प्रश्न आहे, मूर्खाचे सोने असं खालीलपैकी कोणत्या संयोगाला म्हटलं जातं. हे ओल्ड पॅटर्न बऱ्याच वेळा येऊन गेलेला प्रश्न आहे. आयर्न सल्फाईड लक्षात ठेवा, आयर्न सल्फाईड, दॅट इज करेक्ट आन्सर. पुढील प्रश्न आहे, खालील विधानातून बरोबर असलेलं विधान ओळखा. अल्पसंख्याक या शब्दाची भारतीय राज्यघटनेत व्याख्या दिलेली आहे. पहिला मुद्दा, अल्पसंख्याक शब्दाची भारतीय राज्यघटनेमध्ये व्याख्या दिलेली नाही. धार्मिक अल्पसंख्याक तसंच भाषिक अल्पसंख्याक या दोघांनाही राज्यघटना अनुच्छेद 29 अन्वये काय म्हणते, संरक्षण लाभलं. आता कलम 29 म्हणजे काय, अल्पसंख्याक समूहाच्या हित संबंधाचं संरक्षण. याच्यामध्ये दोन मुद्दे आहेत, कलम 29(1) आणि दुसरा आहे 29(2). कलम 29(1) मध्ये काय सांगितले की भारतातली कोणतीही व्यक्ती असू द्या, त्या व्यक्ती किंवा त्या व्यक्तीचा समुदाय असू द्या, तर त्यांना स्वतःची भाषा, लिपी आणि संस्कृती जतन करण्याचा अधिकार असेल. भारतातली कोणतीही व्यक्ती असू द्या किंवा कोणतीही व्यक्तींचा समुदाय असू द्या, त्या व्यक्तींना किंवा व्यक्तीच्या समुदायाला स्वतःची भाषा, लिपी आणि संस्कृती जतन करण्याचा अधिकार असेल. आणि कलम 29(2) मध्ये काय सांगितले की राज्याच्या खर्चामधून एखादी संस्था चालवली जात असेल, शैक्षणिक संस्था, तर त्या शैक्षणिक संस्थांमध्ये धर्म, वंश, जात, लिंग, भाषा या आधारावर कोणालाही प्रवेश नाकारला जाणार नाही म्हणून सांगितले. तर इथं धार्मिक अल्पसंख्याक आणि भाषिक अल्पसंख्याक कलम 29, त्यामुळं दुसरं विधान बरोबर आहे, पहिलं विधान हे चुकीचं आहे, कारण अल्पसंख्याक या शब्दाची भारतीय राज्यघटनेमध्ये कुठेही व्याख्या दिलेली नाही. जर तुम्हाला सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार भारतीय राज्यघटनेमधल्या कोणत्या कलमामध्ये असं विचारलं तर सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार भारतीय राज्यघटनेतल्या कोणत्या कलमामध्ये म्हटलं तर कलम 29 आणि कलम 30 ही दोन कलम तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. इथं थोडंसं घटक आहे ना, तो फक्त समजून घ्या. प्रश्न कसा विचारला जातो त्यावर तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे तुमचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर लॉजिकल टाईपचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या गटामध्ये स्थलांतरित शेती केली जाते. तुम्हाला स्थलांतरित शेतीच्या बाबतीमध्ये प्रश्न विचारल्याने उत्तर सांगा म्हटले. आता स्थलांतरित शेतीचा जेव्हा मुद्दा येतो तर तुम्हाला गडचिरोली, सोलापूर, नाशिक आणि चंद्रपूर पहिला ऑप्शन, दुसऱ्यामध्ये चंद्रपूर, ठाणे असं बरेचसा घटक दिलाय. स्थलांतरित शेतीचा जेव्हा मुद्दा येतो ना, तर तेव्हा स्थलांतरित शेती म्हणजे ज्या ठिकाणी आदिवासी लोकसंख्या जास्त आहे त्या ठिकाणी तुम्हाला स्थलांतरित शेतीचा घटक जास्त पाहायला मिळतो, आदिवासी.
आता सोलापूरचा विचार करा, आदिवासी जास्त पाहायला मिळतात का? नाही. त्यामुळे हे ऑप्शन, पहिला ऑप्शन तर येणार नाही, कारण तुम्हाला गडचिरोली, नाशिक, चंद्रपूर ठीक आहे, पण सोलापूर नाही. त्याच्यामुळं चंद्रपूर, ठाणे, नाशिक, गडचिरोली यामध्ये आदिवासींचा भाग तुम्हाला जास्त करून पाहायला मिळतो, हा ऑप्शन येऊ शकतो. त्यानंतर सोलापूर, औरंगाबाद ठीक आहे, याच्यामुळे इथं सोलापूरमुळे येणार नाही. धुळे दिले, परभणी दिले, त्याच्यामुळं हा सुद्धा घटक येणार नाही. याचा अर्थ पर्याय क्रमांक 2 हे करेक्ट उत्तर आहे. चंद्रपूर, ठाणे, नाशिक आणि गडचिरोली. स्थलांतरित शेती, स्थलांतरित शेती म्हणजे ज्या ठिकाणी आदिवासी लोक जास्त राहतात ना, त्या ठिकाणी शक्यतो स्थलांतरित शेती मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते. म्हणजे प्रश्न कसा विचारला जातोय त्यावर तुम्हाला तिथं उत्तर देता आलं पाहिजे, यावरचा तो प्रश्न होता. सिंपलचा घटक आहे. ठीक आहे. आता या अगोदर आयोगानं बऱ्याच वेळा स्थलांतरित शेतीचा जेव्हा कन्सेप्ट येतो, तर विविध देशामध्ये, जगभरातले विविध देश आहेत ना, यांच्यामध्ये स्थलांतरित शेतीचे वेगवेगळे प्रकार आहेत. फॉर एक्झाम्पल त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जातो जोड्या लावा म्हणून. ह्याच्यामध्ये मी महत्त्वाचे घटक सांगतो, तेवढं लक्षात ठेवा. पहिला एक महत्त्वाचा स्थलांतरित शेतीचा प्रकार आहे रोका नावाचा. रोका, रोका म्हटलं तर कोणत्या देशामध्ये हा घडतो, तर हा ब्राझील. रोका म्हटलं तर कोणत्या देशामधला आहे, ब्राझील देशामधला, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर स्थलांतरित शेतीचा प्रकारामध्ये चेना नावाचा एक येतो. चेना म्हटलं तर तुमचं उत्तर काय असायला पाहिजे, श्रीलंका. रोका, ब्राझील, चेना, श्रीलंका, हे एक लक्षात घ्या. त्याच्यानंतर लडांग नावाचा एक येतो. लडांग, लडांग, लडांग म्हटलं तर याच्यामध्ये तुम्हाला इंडोनेशिया घ्या किंवा मलेशिया घ्या, या दोन्हीही चालतात तुम्हाला. इंडोनेशिया चालेल आणि मलेशिया, या देशामध्ये तुम्हाला लडांग नावाचा जो स्थलांतरित शेतीचा प्रकार आहे तो बघायला मिळतो. त्याच्याशिवाय मिल्पा, मिल्पा नावाचं एक आहे, त्याच्यावर पण परीक्षेला बऱ्याच वेळा जोड्या लावामध्ये प्रश्न आलाय. मिल्पा म्हटलं तर मेक्सिको, मिल्पा म्हटलं तर मेक्सिको या देशामध्ये तुम्हाला या स्थलांतरित शेतीचा प्रकार बघायला मिळतो. कोनुको नावाचा एक आहे. कोनुको, तुम्हाला मी 5-6 सांगतोय, पण हा घटक का सांगतोय याच्यावर बऱ्याच वेळा परीक्षेनं विचारले. व्हेनेझुएला, कोनुको म्हटलं व्हेनेझुएला या देशामध्ये हा स्थलांतरित शेतीचा प्रकार पाहायला मिळतो. तर बेसिकली तुम्ही एवढे 5-6 जरी लक्षात ठेवले तरी मोर दॅन इनफ आहे. ओके. व्हिएतनाम, रे, रे नावाचा, व्हिएतनाम म्हटलं की रे, व्हिएतनाम म्हटलं की रे, एवढं तुम्ही यामध्ये लक्षात ठेवू शकता. कोणते, रोका ब्राझीलमध्ये पाहायला मिळतो. चेना नावाचा आहे श्रीलंकामध्ये. लडांग इंडोनेशिया, मलेशिया, शिया, मिल्पा, मिल्पा, मिल्पा म्हटलं तर तुमचं मध्य अमेरिका, मेक्सिकोमध्ये. कोनुको व्हेनेझुएला, कोनुको म्हटलं तर व्हेनेझुएला. रे म्हटलं तर व्हिएतनाम या देशामध्ये तुम्हाला हा स्थलांतरित शेतीचा प्रकार पाहायला मिळतो. परीक्षेला ना या घटकावर सुद्धा प्रश्न विचारले गेले आहेत, म्हणून माहीत असू द्या. ते फक्त स्थलांतरित शेती हा कन्सेप्ट निघाला म्हणून हा घटक इथं सांगितलाय. ठीक आहे. म्हणजे प्रश्न कसा विचारला जातोय त्यानुसार तुम्ही उत्तर देता आलं पाहिजे.